नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. बऱ्याच प्रेक्षकांची अपेक्षा होती. मलाही काल असं वाटत होतं की आपण हा विषय जो आहे तो नीट समजून घ्यायला हवा की वेदांत फॉक्सकॉनचा जो प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट महाराष्ट्राचे प्रयत्न कमी पडले म्हणून गुजरातमध्ये गेला का. आणि दुसरा, जे काल रात्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधानांच्या दरम्यान एक चर्चा झाली असं म्हणतात. आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांनी जी माहिती दिली त्याप्रमाणे त्यांची पंतप्रधानांशी चर्चा झाली आणि त्यांनी आश्वस्त केलं की या किंवा या पद्धतीचा एखादा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये येईल. काल अशी चर्चा होती आणि खुद्द उदय सामंत असं म्हणत होते की हा जो प्रकल्प आहे हा मी परत आणण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करू. आणि म्हणूनच मी हे दोन मुद्दे टॅग केले. सकाळपासून वेगवेगळ्या लोकांशी बोललो, खास करून गुजरातमध्ये मी अनेक जणांशी बोललो. गुजरातमधल्या प्रसारमाध्यमामध्ये या प्रकल्पाविषयी नेमकं काय वार्तांकन झालेलं आहे ते समजून घेतलं. MIDCमध्ये जे अधिकारी याच्याशी निगडीत होते त्यांच्याशी मी बोललो. महाराष्ट्र सरकारची या कंपनीबरोबरची जी बैठकीची क्रोनॉलॉजी आहे, कशा बैठका झाल्या त्याचं सगळं इतिवृत्त जाणून घेतलं. आणि मगच मी मधल्या ओळीमध्ये हे सांगण्यासाठी आपल्यासमोर आलेलं आहे. कारण काय आहे की प्रत्येक गोष्ट पॉलिटिसाइज झालेली आहे. म्हणजे आयदर सत्ताधाऱ्यांना, म्हणजे आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना आणि आत्ताच्या विरोधकांना जिथे संधी मिळेल तिथे ते एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करतात. आणि मुख्यत्वे याच्यामध्ये प्रत्येक वेळेला महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्रामध्ये इतर लोक कसे अन्याय करतात हे सांगितलं जातं. मग त्याला काउंटर म्हणून मग तुम्ही आधी काय केलं 2.5 वर्ष वगैरे असं सांगितलं जातं. आत्ताही तेच सुरू आहे. कालपासनं सर्वात आधी तर श्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. हा महाराष्ट्राचा अपमान आहे, हा महाराष्ट्रावरती अन्याय आहे, हे त्यांनी महाराष्ट्रासमोर पहिल्यांदा मांडलं. मग त्याची क्रोनॉलॉजी त्यांनी मांडली. आणि आजची सामनाची जर हेडलाईन आपण बघितली तर महाविकास आघाडीनं हा प्रकल्प आणलाच होता अशा पद्धतीची त्यांनी मांडणी केलेली आहे की जे खरं नाही आहे. पुढं ते का खरं नाही आहे आणि याही सरकारचं कुठे चुकलेलं असू शकतं याबद्दल आपण बोलत असताना कोण कोण काय काय म्हटलं बघा. श्री बाळासाहेब थोरात असं म्हणाले की मग महाराष्ट्रातल्या तरुणांनी जर हे असेच प्रकल्प जात असतील तर मग महाराष्ट्रातल्या तरुणांनी काही दहीहंडीच खेळत बसायची का. श्री अजित पवार जे महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की यामुळं महाराष्ट्रावरती, विशेषतः पुण्यावरती खूप मोठा अन्याय झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये हा प्रकल्प यायलाच हवा होता. 26,000 कोटी रुपयाचं जो काही महाराष्ट्राला उत्पन्न मिळालं असतं ते यामुळं बुडालेलं आहे. श्री जयंत पाटील हे असं म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, की यामुळं महाराष्ट्राच्या हातातोंडाशी आलेला जो घास आहे तो घास हिरावून घेतला. श्री नाना पटोले असं म्हणाले की हा तर फार मोठा कट आहे की महाराष्ट्रामधून मुंबईला गुजरातला हलवण्याचाच खरं तर डाव आहे. म्हणजे हे आपण सार्कॅस्टिकली बघूया. मग त्याला प्रत्युत्तर म्हणून श्री आशिष शेलार असं म्हणाले की तुमच्या काळामध्ये गुजरातपेक्षा अधिक मोठं तुम्ही त्यांना का अशी ऑफर दिली नाही की ज्यामुळे ते इथे वेदांता इथे राहिले असते. नंतर मग आता थोड्या वेळापूर्वी उदय सामंत यांनी पण कालची भूमिका थोडीशी बदलली. आज ते असं म्हणाले की हे तुमच्याच काळात होणं अपेक्षित होतं वगैरे वगैरे. आणि म्हणून या आरोप प्रत्यारोपाच्या बाहेर जाऊन नेमकं काय घडलेलं आहे हे आपल्याला सांगायला हवं. आणि ते सांगत असताना महाराष्ट्र सरकारनं काय ऑफर केली होती, गुजरात सरकारने नेमकं असं काय दिलेलं आहे, गुजरात सरकार हे इतर 4 राज्यावरती का कुरघोडी करू शकलं. कारण महाराष्ट्रातनं हा प्रकल्प गेला आपण असं म्हणतो आहोत. आणि पुन्हा एकदा हे बघा असं आहे की तुम्हाला जर नीट घटनाक्रम समजून घेतला तर आपण कुठं चुकतो आहोत. कारण जे टाइम्स ऑफ इंडियाला दर रविवारी स्वामीनॉमिक्स म्हणून एक सदर चालवतात, काही काळापर्यंत मी त्या सदराचा रेग्युलर वाचक होतो. त्यांनी आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सनी मिळून महाराष्ट्र सरकारचं साधारणपणे 6 वर्षापूर्वी औद्योगिक पातळीवरती मूल्यांकन केलं होतं. आणि कुठलंही, म्हणजे त्याच्यामध्ये 10 वर्षाचा काळ होता की ज्या काळाचं ते मूल्यांकन होतं. आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं होतं की महाराष्ट्रामध्ये अशा काहीतरी अडचणीच्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टीमुळं आपण बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये ज्या गतीनं असं राज्य, म्हणजे देशातलं आज एक अग्रगण्य राज्य आहे. जरी आपण फेडरल स्ट्रक्चरमध्ये आणि हा देश आपला असला तरी या देशाचा नागरिक म्हणून जेवढा गर्व आहे तेवढाच गर्व या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून कोणालाही असतो, जो मलाही आहे.
अतिशय उत्तम अशा पायाभूत सुविधा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये MIDC, पोर्टची व्यवस्था, रस्त्यांची व्यवस्था, ट्रान्सपोर्टेशन अतिशय व्यवस्थित, आणि अशा राज्यामध्ये सुद्धा दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सनी जेव्हा 10 वर्षापूर्वी आपलं इव्हॅल्युशन केलं होतं, तेव्हा महाराष्ट्रामध्ये हळूहळू उद्योग कसे चाललेले आहेत इतर राज्यामध्ये हे त्यांनी मांडलं होतं, आणि महाराष्ट्र त्यावेळेला तब्बल 17व्या क्रमांकावरती होता. याचा अर्थ आता जे काही झालं त्याचं भलामन करण्याचा हा प्रयत्न नाही आहे, पण आपण बघतो आहोत की महाराष्ट्रातली वीज महागडी आहे म्हणून सांगलीतले, सोलापुरातले उद्योगपती हे शेजारच्या राज्यामध्ये आम्ही जाऊ असं सांगतात. महाराष्ट्रामध्ये सिंगल विंडो सिस्टीम नाही आहे, क्लिअरन्स लवकर मिळत नाही, आणि तो आधीच्याही सरकारमध्ये ती स्थिती होती. आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणून जो कॉन्क्लेव्ह श्री देवेंद्र फडणवीस यांनी आणला, प्रत्यक्षात ग्राउंडवरती पण त्याच्यापेक्षा काहीही वेगळी स्थिती नाही आहे की सिंगल विंडो सिस्टममधून महाराष्ट्रामध्ये उद्योग उभारणीसाठी जे अनुकूल वातावरण हवं ते नाही आहे. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या त्या अहवालामध्ये महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीचं वाढतं स्वरूप, त्याच्यामध्ये विशेषतः पुणे आणि आजूबाजूला असलेल्या MIDCमध्ये आपल्यालाच काम मिळावं अशा काही प्रवृत्ती घुसल्या आहेत का, यावरती निर्माण झालेले प्रश्न. आजही कुठल्याही MIDCमध्ये उद्योग नव्याने उभारायचा असेल तर मिळत नसलेल्या जागा, आपण दुसरीकडे रेसिडेन्शियल वसाहतीचं तयार होणं, आणि ज्याला इंडस्ट्रियल फ्रेंडली ॲप्रोच असा ॲप्रोच नसल्यामुळं IT सेक्टरमध्ये तेलंगणानं मारलेली आघाडी, इतर उद्योगामध्ये तामिळनाडूनं घेतलेली आघाडी, आजही म्हणजे देशाच्या सरकारकडं जर तुम्ही अधिकृत विचारणा केली तर महाराष्ट्र इज द लीडिंग स्टेट ऑफ फेचिंग एनी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. हे खरंच आहे, म्हणजे महाराष्ट्रासारखं आजही लीडिंग राज्य नाही, पण ही वस्तुस्थिती पण आहे. आणि म्हणून मी हे सगळं तपशीलवार बघायचं ठरवलं की नेमकं असं काय घडलं, की आपण काय ऑफर केली होती, आणि ती ऑफर ही आत्ता हा जो प्रकल्प गुजरातमध्ये गेलेला आहे त्या गुजरातमधनी अशी काय ऑफर केली होती की ज्यामुळे ते तिकडे गेले. आधीचं जेव्हा सरकार होतं म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं, याच्यात थोडी गल्लत होती. तैवानची ही कंपनी आहे, इथल्या वेदांताबरोबरचं जो ॲग्रीमेंट आहे म्हणजे जॉईंट व्हेंचर आहे 60-40मध्ये. ज्या वेळेला आपण बघितलं की लॉकडाऊनच्या काळामध्ये, आजही ऑटोमोबिलमध्ये हा इश्यू आहे की गाड्या मिळत नाही आहे, त्याचं कारण आहे त्या चिप. तर त्या ज्या चिप आहेत त्या चिप बनवण्यासाठी फॉक्सकॉन आणि वेदांत समूहानं एक जॉईंट ॲग्रीमेंट केलं. त्यांचं आधीचं की जो खरं म्हणजे चीनमध्ये एक ग्लोबल सप्लाय चेनला चीनमधल्या वेगवेगळ्या घडामोडीमुळं, खास करून तिथल्या सरकारच्या बदलत्या धोरणामुळं आणि नंतर कोरोनामुळं जो एक सप्लाय चेनचा ब्रेक बसला, त्यानंतर एक खूप आत्ता अलीकडे ती चर्चा सुरू झाली, पण तशी ती तिथल्या वाढत्या प्रोडक्शन कॉस्टमुळे वगैरे किंवा बदलत्या धोरणामुळं वगैरे चीनच्या बाहेर पडावं अशी ती चर्चा सुरू होती. आणि म्हणून पहिल्यांदा एक प्रकल्प महाराष्ट्रामध्ये ऑफर केला गेला, ते म्हणजे ॲपल फोनचं इथं प्रोडक्शन करायचं. त्याच्यासाठी तेव्हाचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी बराच एफर्ट्स घेतला, पण ते मटेरियलाइज झालं नाही. त्यामुळं आत्ता जे माध्यमामध्ये सांगितलं जातं, म्हणजे कालपासून त्या बातम्या फिरत आहेत की हा प्रकल्प तेव्हाच पूर्वी स्क्रॅप झाला होता, ते साफ चुकीचं आहे. हा नवा प्रकल्प होता, आणि या प्रकल्पासाठी आधीच्या सरकारनं म्हणजे श्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं काय काय ऑफर केलं होतं हे जर आपण बघितलं तर मग आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात. आपल्या सरकारने इतर राज्याप्रमाणेच वेदांत, फॉक्सकॉनला अतिशय चांगली ऑफर दिली होती. आता त्याचे सगळे तपशील मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. आपण काय केलं होतं तर तळेगाव दाभाडे इथे जो चौथा टप्पा आहे, त्या चौथ्या टप्प्यातली 1100 एकर जागा या वेदांत फॉक्सकॉनसाठी आपण त्यांना देऊ केली होती. त्यातली जी 400 एकर जागा ही त्यांना फ्री दिली जाणार होती. उर्वरित 700 एकरसाठी 75% असा दर, आपण बाजार दर जो काय असेल त्याप्रमाणे त्यांना तो दर आकारणार होतो. त्यातनं त्या कंपनीला थेट 2200 कोटी रुपयाचा फायदा होणार होता. याशिवाय 40,000 कोटी रुपयाची आपण कॅपिटल सबसिडी देणार होतो, जी गुजरात सरकारनं त्यावेळेला 28,000 कोटी रुपये त्यांना द्यायची तयारी दाखवली होती. त्यानंतर या सगळ्या गुंतवणुकीचे एकूण 3 पद्धतीची ही गुंतवणूक होती. एक होतं डिस्प्ले, दुसरा होता तो सेमीकंडक्टर, तिसरा होता तो आउटसोर्स असेंब्लिंग युनिट. अशी एकूण आता जरी ती 1,50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक म्हणत असले तरी ह्या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या गुंतवणुकीतून महाराष्ट्रामध्ये 2,20,000 कोटी रुपयाची गुंतवणूक येणार होती.
ही गुंतवणूक टप्प्याटप्प्याने होणार होती. आपण म्हणजे तेव्हाच्या महाविकास आघाडी सरकारनं डिस्प्लेसाठी 25% कॅपिटल सबसिडीची ऑफर दिली होती. सेमीकंडक्टरसाठी 30% कॅपिटल सबसिडीची ऑफर दिली होती. आउटसोर्स युनिटसाठी 25% कॅपिटल सबसिडीची ऑफर दिली होती. आणि या उद्योगामुळे जसं बजाज औरंगाबादला आल्यामुळे जे ॲन्सिलरीज म्हणजे त्या उद्योगावरती अवलंबून असलेल्या इतर उद्योगांची जशी वाढ होते तशी या प्रकल्पामुळं 180 ॲन्सिलरीज आल्या असत्या. महाराष्ट्रातल्या 1,00,000 तरुणांना थेट रोजगार मिळाला असता आणि त्याच्यावरती डिपेंडंट असलेल्या इतर 2 ते 3 लाख लोकांना रोजगार मिळाला असता. म्हणून एक मोठी रेस होती. या रेसमध्ये महाराष्ट्र सरकार तेव्हाचं महाविकास आघाडीचं सरकार हे कुठेही कमी नव्हतं. आता हे सरकार आल्यानंतर सुद्धा यांनी पुन्हा 25 तारखेला 26 जुलैला वेदांताचे इथले स्थानिक प्रतिनिधी आणि फॉक्सकॉनचे तिकडचे प्रतिनिधी यांच्याबरोबर या राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बैठक केली आणि त्या बैठकीनंतरच त्यांनी फोटो ट्विट केले की अशा पद्धतीचा एक प्रकल्प महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेला आहे. इनफॅक्ट त्यावेळेला कुठलंही MOU वगैरे साईन झालं होतं की नाही याबद्दलची कुठलीही स्पष्टता त्या वेदांत कंपनी या फॉक्सकॉनच्या वतीनं देण्यात आलेली नव्हती. आता याच्यानंतर गुजरातनी त्यांना काय ऑफर केलं की ज्या कारणामुळं ही कंपनी गुजरातमध्ये गेली याची मी आत्ता माहिती घेतली त्यांच्याकडनं. तर गुजरात राज्यानं इतर 4 राज्यावरती कशी कडी केली तर गुजरातने सर्वात आधी तर 2022 ते 2027साठीचं सेमीकंडक्टरचं एक धोरण आणलं. त्या धोरणामध्ये बऱ्याच सवलती त्यांनी दिल्या. स्पेशली आता या वेदांत कंपनीला फॉक्सकॉन वेदांत कंपनीला त्यांनी काय दिलं तर 200 एकर जमीन अवघ्या 75% दरानं दिली. आणखी जर जमीन लागली तर ती 50% त्याच्यावरती त्यांनी दर कमी करायचं ठरवलं. 400 एकर जमीन ही 99 वर्षाच्या लीजवर अल्प किमतीमध्ये देण्याचा प्रस्ताव दिला. वीज आणि पाणी ₹2 प्रति युनिट दरानं 20 वर्षासाठी विजेचा पुरवठा करण्याचं त्यांनी ठरवलं. आणि पाणी जे आहे ते ₹12 प्रति 1000 लिटर या दरानं पहिल्या 5 वर्षासाठी त्यांनी द्यायचं ठरवलं. मुद्रांक शुल्क व मालमत्ता नोंदणीवर 100% सूट दिली. परवानग्या व मंजुऱ्यासाठी सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टीमचा त्यांनी अवलंब करायचं ठरवलं. पहिल्या महाविकास आघाडी सरकारनं सुद्धा आणि नंतरच्या सरकारनं सुद्धा हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये राहावा यासाठी प्रयत्न केलेला आहे असं दिसतंय. ही अधिक शक्यता आहे की ज्या राज्यामध्ये हा प्रकल्प गेला आहे त्याच राज्याचा नेता हा आपल्या देशाचा पंतप्रधान म्हणजे श्री नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असल्यामुळं त्याचा तिथे कुठेतरी इन्फ्लुएन्स वापरला गेला असू शकतो. पण हे कुठेही आणि कुणीही तुम्हाला अधिकृतपणे सांगणार नाही. कदाचित ते तसं झालं असेलही नसेलही. पण कुठलाही उद्योग हा कोणत्या राज्यामध्ये कसा जातो आता टेस्लाचं उदाहरण आहे किंवा मॅग्नेटिक महाराष्ट्राचं उदाहरण आहे किंवा त्याच्या आधीच्या सरकार म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांचं जे सरकार होतं त्यांनी घेतलेल्या एफर्ट्सचं उदाहरण आहे की इतक्या लाख कोटीचे MOU आपल्याकडे साईन होतात मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग. तर हे जे साईन होतात ते साईन झाल्यानंतर प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी होण्याचं प्रमाण हे अल्प असतं. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. आणि याही वेळेला या प्रकल्पाच्या बद्दल सुद्धा आपण असं बघतो आहोत की हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प आणण्यासाठी जी स्पर्धा सुरू होती त्या स्पर्धेमध्ये गुजरातनं आघाडी घेतली. त्याची कारणं कदाचित हे असतील. पण आणखीन एक गोष्ट आहे आपल्याकडे टेस्ला येऊ इच्छित होतं एलन मस्क यांचं आणि त्यांनी मग आपल्या देशासमोर अशा काही अटी टाकल्या अशा काही कर सवलती मागितल्या की आपल्या देशानं शेवटी हा अप्रोच घेतला की तुम्हाला यायचं असेल तर या अन्यथा तुम्ही नाही आलात तरी चालेल आणि मग टेस्ला इथे आली नाही. या केसमध्ये महाराष्ट्र सरकारनं काही ऑफर दिलेली आहे जी मी आत्ता तुम्हाला सांगितली. त्याच्या तुलनेत गुजरातची ऑफर कदाचित अधिक चांगली असावी. पण म्हणून महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ही जी गुंतवणूक आलेली नाही त्याबद्दल आपल्याला वाईट वाटणं साहजिक आहे. ते वाईट वाटायलाच हवं. पण मुळात आपली काही धोरणं चुकत आहेत का? आपल्याकडे त्या गोष्टी ते कम्युनिकेशन ती सिंगल विंडो सिस्टीम आणखी चांगल्या ऑफर करणं या गोष्टी होत नाही आहेत का की आपण प्रत्येक वेळेला दर खेपेला केवळ आणि केवळ पॉलिटिक्स करणार आहोत. आणि त्यातून कारण यादीच जर बघितली जसं म्हणालो मी IT कुणीकडे गेलं अनेक उद्योग कसे तामिळनाडूमध्ये गेले. जर तुम्ही निरपेक्षपणे शांतपणे महाराष्ट्रामध्ये उद्योग आणण्याच्या दृष्टीनं कारण जसा हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला
तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा जी गोल्डन कॉरिडॉर नाशिक पुणे आणि मुंबईचा बेल्ट आहे त्याच्या बाहेर का गुंतवणूक होत नाही? औरंगाबादमध्ये सुद्धा त्या गुंतवणुकीला का मर्यादा आलेली आहे? मराठवाड्याच्या भागामध्ये, विदर्भामध्ये, इनफॅक्ट पश्चिम महाराष्ट्राच्या सुद्धा सांगली, सोलापूर, सातारा, कोल्हापूर या पट्ट्यामध्ये ती गुंतवणूक का होत नाही याचाही विचार करायला हवा. पण इंटरेस्टिंगली एकनाथ शिंदे सरकारनं कुठलाही MOU साईन झालेला नसताना आमच्याकडे ही गुंतवणूक आली. जसं महाविकास आघाडीने सरकारने सांगितलं आजच्या सामन्यामधनं की 95% तर ठरलंच होतं की हा प्रकल्प येणार आहे, पण ते झालं नाही. ते जसं खरं नाही आहे तसंच आत्ता जे वेदांतकडनं क्लॅरिफिकेशन येतं आहे ते जर खरं मानलं तर एकनाथ शिंदे यांच्याकडनं त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलरवरती 26 जुलैच्या बैठकीचे जे माहिती महाराष्ट्राला दिली गेली होती तीही खरी नाही आहे. कारण गुजरातमध्ये या बातमीचं जे वार्तांकन झालं त्याचं गुजराती ट्रान्सलेशन मी मराठीत केलं आणि ते तुम्हाला जे जसंच्या तसं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्याचं शीर्षकच असं आहे की कोणत्याही प्रकारचा सामंजस्य करार न करता ही घोषणा महाराष्ट्र सरकारनं केली. महाराष्ट्र सरकारची ही घोषणा पूर्णपणे खोटी असल्याचं जाणकार सूत्रांनी सांगितलं. हे दैनिक भास्कर जे गुजरातचं मुख्य लीडिंग वर्तमानपत्र आहे त्यांनी छापलेली बातमी आहे. वेदांतसोबत कोणताही सामंजस्य करार न करता ही घोषणा करण्यात आली. मात्र महाराष्ट्रात शिंदे सरकार स्थापन होण्याच्या 5 दिवस आधी वेदांत समूहाने गुजरात सरकारबरोबर तिसरी आणि अंतिम बैठक घेतली, ज्यामध्ये त्यांनी गुजरातमध्येच कारखाना सुरू करण्याचं मान्य केलं. केवळ सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याची तारीख निश्चित करणे बाकी आहे. गुजरात सरकारने ही ऑफर दिली होती. या बैठकीपूर्वीच वेदांत समूहाने गुजरात सरकारच्या अधिकाऱ्यासोबत 2 बैठका घेतल्या, ज्यामध्ये गुजरात सरकारने हा प्लांट महाराष्ट्रासह इतर राज्याऐवजी गुजरातमध्येच का द्यावा अशी ऑफर त्यांना गुजरात सरकारनं दिली. त्यानुसार गुजरात सरकारने काही काळापूर्वी बनवलेले विशेष गुजरात राज्य इलेक्ट्रिकल मिशन धोरण या कंपनीला दाखवलं. गुजरातमध्ये सर्व गोष्टी सहज उपलब्ध होऊ शकतात. हे धोरण एक खिडकीतून प्लांटची उभारणीसाठी अंमलबजावणीसाठी डिझाईन केलेलं आहे. म्हणजेच कंपनीला अंमलबजावणीच्या टप्प्यात विविध मंजुरीसाठी कार्यालयातून कार्यालयात जाण्याची गरज नाही. याशिवाय गुजरात हे एकमेव राज्य आहे की जिथे कामगार, गुन्हेगारी दर, पाणी व्यवस्थापन, वीज अधिशेष इत्यादी सर्व गोष्टी सहज उपलब्ध आहेत. 3 पैकी एकही बैठक सार्वजनिक केली जाणार नाही. चीन आणि तैवान यांच्यामध्ये वाद असल्याने कंपनीने 3 बैठकापैकी एकही जाहीर न करण्याची विनंती सरकारला केली असली तरी धोरणामुळे आकर्षित होऊन कंपनी गुजरातला येण्यास तयार झाली. दरम्यान नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र सरकारने कंपनीचे मुख्यालय, आणि हा सर्वात गंभीर आरोप या माध्यमातून महाराष्ट्र सरकारवरती म्हणजे आता श्री एकनाथ शिंदे सरकारवरती करण्यात आला आहे की दरम्यान नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र सरकारने कंपनीचे मुख्यालय मुंबईत असल्याने कंपनीला मुंबईत आपला कारखाना उभारण्यास भाग पाडले. महाराष्ट्र सरकारने बैठकीच्या छायाचित्रासह घोषणा केली. त्यासाठी सरकारच्या दबावाखाली कंपनीने काही अधिकारी बैठकीसाठी पोहोचले असताना या बैठकीच्या छायाचित्रासह महाराष्ट्र सरकारने वेदांत समूह मुंबईत चिप निर्मितीचा कारखाना घेऊन येत असल्याचं जाहीर केलं. यानंतर गुजरात सरकारने वेदांतशी संपर्क साधला असता वेदांत समूहाने महाराष्ट्र सरकारच्या या बनावट जाहिरातीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आणि गुजरात सरकारला हा प्लांट गुजरातमध्येच बांधता येईल असं आश्वासन दिलं. अशा पद्धतीच्या बातम्या आज पहिल्या पानावरती गुजरातच्या वेगवेगळ्या माध्यमामध्ये छापून आलेल्या आहेत. आणि म्हणून मी म्हटलं की याबद्दल जशी महाराष्ट्रात घोर उपेक्षा महाविकास आघाडीने आणलेला प्रकल्प गुजरातला पळवला अशी जशी सामनाची हेडलाईन आहे अगदी तशीच याबद्दलची अधिकृत कुठल्याही पद्धतीचं MOU ना महाविकास आघाडी सरकारमध्ये या कंपनीबरोबर झालेलं आहे ना आत्ताच्या या सरकारबरोबर झालेलं असताना केवळ यावरून हा प्रकल्प आपल्याकडे आणला गेला. अशा पद्धतीचं प्रोजेक्शन महाराष्ट्रात झालं आणि आता असं दिसतं आहे की 4 राज्यांच्या स्पर्धेमध्ये गुजरातनं वेगवेगळ्या कारणामुळे आघाडी घेतली. आणि म्हणून मी म्हटलं की आरोप प्रत्यारोपाच्या बाहेर जाऊन काही गोष्टीचं आपल्याला नीट आकलन करून घ्यावं लागेल. आणि म्हणूनच मी थांबलो होतो की याच्यामध्ये यांनी काय ऑफर दिली होती, महाराष्ट्र सरकारनं काय ऑफर दिली होती. इतकी चांगलं महाराष्ट्रासारखं राज्य, इतक्या चांगल्या ऑफर असताना अशा काय गोष्टी केल्या की ज्यामुळं हा प्रकल्प हा महाराष्ट्र सोडून गुजरातमध्ये गेला. आणि म्हणूनच थोडा आणखी काही खोलात जाऊन आपण या गोष्टीचं आकलन करून बघू की फक्त काही गोष्टी महाराष्ट्र सोडून गेल्या म्हणूनच आपण त्याची चर्चा करणार आहोत का. कारण मला आठवतं कुडनकुलम न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट याची ज्या वेळेला त्या प्रकल्पाच्या विरोधामध्ये देशभरामध्ये आंदोलन सुरू झालं होतं, खास करून
तामिळनाडूमध्ये सुरू झालं होतं आणि कधीही संयम न सोडणारे तेव्हाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांनी या प्रकल्पाला होत असलेल्या विरोधामागं काही आंतरराष्ट्रीय शक्ती आहेत आणि त्याच्यामध्ये विशेषतः अमेरिकेकडं बोट दाखवलं होतं, कारण फ्रेंच कंपनी तो कुडनकुलमचा न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट तयार करते. त्यानंतर मी तो संपूर्ण प्रकल्प कव्हर करण्यासाठी कुडनकुलममध्ये पोहोचलो होतो आणि मला अगदी समाधान वाटतं की मी देशातल्या अशा पत्रकारापैकी होतो की ज्याला तो जो डोम पाहता त्या डोममध्ये जाऊन तो प्रकल्प काय आहे, न्यूक्लिअर एनर्जीचं नेमकं युटिलायझेशन कसं होतं हे कुडनकुलममध्ये जाऊन मी पाहिलं होतं. आणि सुदैवाने तेव्हाच्या प्रकल्पाचं जे काही काम सुरू होतं त्याचे प्रमुख आपल्या सावंतवाडीचे, मला आठवतं ते सावंत नावाचे गृहस्थ होते. तो प्रकल्प केल्यानंतर तो यासाठीच आम्ही महाराष्ट्राला दाखवला होता की जैतापूरसारख्या 10,000 मेगावॅट ज्यातनं विजेची निर्मिती होणार आहे त्या प्रकल्पाला शिवसेनेच्या माध्यमातून जो विरोध सुरू झालेला आहे तो विरोध कसा चुकीचा आहे. कारण समुद्राचं पाणी गरम होईल आणि त्यातून मासेमारी करणाऱ्या मंडळींचं नुकसान होईल अशा पद्धतीचं ते आंदोलन सुरू झालं होतं. आज तागायत सगळं भूसंपादन होऊन सुद्धा जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प सुरू झालेला नाही. नाणार प्रकल्पाबद्दल सुद्धा शिवसेनेनं तिथल्या स्थानिकांची भूमिका समजून घेऊन ते आंदोलन केलं अशी भूमिका घेतली. आजही नाणार सुरू झालेला नाही. जे मुंबई पोलीसचे प्रमुख होते जावेद अहमद त्यांचा, कारण ते मिडल ईस्टमध्ये आपल्या देशाचे ॲम्बेसेडर म्हणून होते, त्यांची मी या विषयावरती मुलाखत केली होती. त्याही वेळेला त्यांच्या बोलण्यातनं हे सुतोवाच होत होतं की डोमेस्टिक पॉलिटिक्ससाठी आपण गुंतवणुकीला जो विरोध करत आहोत ते काही चांगलं नाही आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष मागा आहे असं मानायचं काही कारण नाही. भारतीय जनता पार्टीसुद्धा आज जर हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये गुजरातला गेला असता किंवा इतर कुठल्याही राज्यामध्ये गेला असता तर तुम्ही कसे अपयशी आहात हेच त्यांनी सांगितलं असतं. आताही ते तेच सांगतायत की तुमच्या काळामध्ये ते इतकं छान तुम्ही पॅकेज का त्यांना दिलेलं नाही आहे. आत्ता महाविकास आघाडीचे नेते पण यांच्यावरती हेच आरोप करतात की तुमच्या काळामध्ये ते गुजरातला कसं जातंय वगैरे. आणि म्हणून आरोप प्रत्यारोपापेक्षा आपलं कुठं बेसिक चुकतंय का याबद्दल आपण कुठेतरी आकलन करायला हवं. तो दुसरा मुद्दा मी सांगणारच आहे. आणि म्हणूनच काही पत्रकारांनी कुठल्या गोष्टी महाराष्ट्रातनं कुठे गेल्या काही काळामध्ये गेल्या याबद्दलचे पण आता वेगवेगळ्या माध्यमामध्ये ट्विट करून एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आणि आपल्याकडे प्रत्येकाला 2 बास्केटमध्ये टाकून त्याचं मूल्यमापन करण्याची सवय आहे. इंट्रोस्पेक्शन आपल्याला करायचं नसल्यामुळं तोही मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो की कसे प्रकल्प आणि कुठली कुठली कार्यालय कुठं कुठं गेली. बघा, IFSCचं केंद्र जे BKCमध्ये नियोजित होतं आणि फायनान्शियल कॅपिटल असलेल्या मुंबईमध्येच ते होणं अपेक्षित होतं, परंतु ते गुजरातमध्ये अहमदाबादला स्थलांतरित झालं. सेंट्रल बोर्ड फॉर वर्कर एज्युकेशन जे नागपूरमध्ये होणं अपेक्षित होतं ते दिल्लीला स्थलांतरित झालं. MIALचं कार्यालय मुंबईतून गुजरातला हलवण्यात आलं. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक आणि राष्ट्रीय सागरी धोरण अकादमी पालघर इथं ते होणं अपेक्षित होतं, परंतु ते द्वारका गुजरातला शिफ्ट झालं. एअर इंडियाचं कार्यालय मुंबईत होणं अपेक्षित होतं, परंतु ते दिल्लीला स्थलांतरित झालं. ट्रेड मार्क पेटंट ऑफिस मुंबईत होतं, ते नंतर दिल्लीला हलवण्यात आलं. म्हणजे आपल्या आपल्या गोष्टीची गरज किंवा आपण ज्याला म्हणतो की व्यवस्थापनाच्या दृष्टीनं ज्या गोष्टी करणं गरजेचं असतं त्या गोष्टीच्या दृष्टीनं अशा काही घडामोडी घडत असतील तर त्यातनं पॉलिटिक्स बाजूला ठेवायला हवं. आता जो दुसरा मुद्दा मी टॅग केला आहे की मुद्द्यामध्ये हे काय म्हणतायत की कालपासनं भारतीय जनता पार्टीचे नेते त्यातले त्यात श्री आशिष शेलार वगळता अजून कोणीही बोललेलं नाही, कारण श्री देवेंद्र फडणवीस त्या मॉस्कोमध्ये आहेत. तिथे अण्णाभाऊ साठेंच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण होणार आहे. ते तिथं गेलेले आहेत आणि तिथून ते आल्यानंतर या गोष्टीबद्दल बोलतील. पण हे सांगितलं जातं आहे की हा जो प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे तो आम्ही परत आणू, ज्याची शक्यता अतिशय धुसर आहे. कारण गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या, ज्याचं श्री जयंत पाटील यांनी सुतोवाच केलं. ते राजकीय अँगलनी बघा किंवा न बघा, पण या कॉन्टेक्स्टमध्ये जेव्हा एक MOU साईन झालेला आहे, केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी त्यांच्या तिथल्या स्थानिक मंत्र्यांनी 1.5 लाख कोटीची गुजरातमध्ये गुंतवणूक होती आहे, त्यातून 1.5 लाख गुजराती मंडळींना रोजगार मिळणार आहे असं प्रोजेक्शन केलं आहे. त्याच्याबद्दल श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलरवरून तिथल्या सरकारचं, तिथल्या मुख्यमंत्र्याचं अभिनंदन केलं आहे. आणि अशा वेळेला हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आम्ही परत आणू असं मानणं
ही मला असं वाटतं की ती स्वतःची आणि महाराष्ट्राची सुद्धा त्या अर्थाने फसवणूक आहे. कारण हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये परत आणण्याची शक्यता अतिशय धुसर आहे. कारण गुजरातनी काय ज्या काही ऑफर्स दिल्या असतील, काय जो इन्फ्लुएन्स वापरला असेल, त्याच्यानंतर हा प्रकल्प ऑलरेडी तिकडे MOU साईन होऊन तो तिकडे गेलेला आहे. आता तो गेलेला प्रकल्प आम्ही परत आणतो, तेही या कॉन्टेक्स्टमध्ये की गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्यात, देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आहेत. ही शक्यता ही अतिशय धुसर होऊन जाते. आणि म्हणूनच मी म्हटलं की याच्यामध्ये जोपर्यंत आपण इंट्रोस्पेक्शन करणार नाही तोपर्यंत आपण आरोप प्रत्यारोपाच्या पुढे जाणार नाहीत. सुदैवाने मला देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरण्याची संधी मिळते. विशेषतः IAS IPS या मंडळींशी मी बोलत असतो आणि त्यातनं हे जाणवतं की काही वर्षाभरापूर्वी सनदी अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये येऊन काम करण्याची इच्छा होती. पण हल्ली दाक्षिणात्य राज्यामध्ये अर्थात सगळंच काही आलबेल आहे तिथे आणि महाराष्ट्र फार मागे पडला वगैरे असं अजिबात नाही. पुन्हा पुन्हा मी सांगतोय की महाराष्ट्रासारखी अनुकूल भूमी उद्योग व्यवसायाच्या दृष्टीनं आजही देशामध्ये नाही आहे. आणि म्हणून जर भारत सरकारची अधिकृत आकडेवारी बघितली तर 2019 ते 22पर्यंत या 3 वर्षामध्ये सुद्धा महाराष्ट्र हेच देशातलं सर्वाधिक फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आकर्षित करणारं राज्य आहे. पण आपल्याला काही गोष्टीची सुधारणा करायची, जसं मी IAS आणि IPSचा मुद्दा अर्धवट सुटला माझ्याकडनं, तर महाराष्ट्रामध्ये काहीतरी चुकतं आहे, काहीतरी गोष्टीचं कोर्स करेक्शन करण्याची गरज आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्याच पक्षाच्या राजकीय मंडळींनी केवळ आरोप प्रत्यारोप न करता त्याच्या पुढे जाऊन पाहण्याची गरज आहे. कारण अशा पद्धतीनं केवळ आरोप केल्यामुळं प्रश्न मिटणार नाहीत आणि कुठल्याही उद्योगपतीला, मग तो टेस्ला असेल किंवा फॉक्सकॉन असेल किंवा वेदांत असेल, स्वतःचा फायदा दिसल्याशिवाय ते या देशामध्ये या राज्यामध्ये येणार नाहीत. सिम्पल लॉजिक आहे. ते जर तुम्हाला समजून घ्यायचं नसेल तर मग आरोप प्रत्यारोपाच्या पुढे जाणार नाही. मला माहिती आहे की या आपल्या आजच्या मधल्यावळीच्या भागानंतर सुद्धा ॲज युज्युअल जे नेहमी आपल्या मधल्यावळीच्या भागामध्ये होतं, बऱ्याच जणांना वाटतं की हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सांगण्याचा प्रयत्न आहे. बऱ्याच जणांना वाटतं की महाविकास आघाडीच्या बाजूनं या गोष्टी आपण सांगतो. अजिबात नाही. हे ऑब्जेक्टिव्हली सांगण्याचा प्रयत्न आहे की ही वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्रापेक्षा अधिकचं चांगलं पॅकेज त्यांनी दिलेलं आहे. कदाचित ही पण शक्यता आहे की पंतप्रधान कार्यालयाचा इन्फ्लुएन्स त्यात वापरला गेला की नाही गेला याबद्दल चर्चा होणारच आहे. पण आपण या एकच गोष्ट गमावलेली नाही आहे किंवा गमावत नाही आहोत. याहीपेक्षा अधिकच्या काही गोष्टी आणि सुधारणा करण्याची महाराष्ट्राला निश्चित गरज आहे. आणि 10 वर्षापूर्वी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने जे महाराष्ट्राचं चित्र मांडलं त्याच्यामध्ये जे सोशल पॅरामीटर्स, महाराष्ट्रातली गुन्हेगारी, महाराष्ट्रामधली सामाजिक स्थिती याबद्दलचं जे मूल्यांकन केलं ते एक मराठी माणूस म्हणून आणि महाराष्ट्रीयन म्हणून निश्चितपणे मला चिंतेत टाकतं. आणि असं वाटतं की आपल्याला अधिक सुधारण्याची गरज आहे. आणि म्हणूनच थांबूया आपण इथे. याच्यात अनेक गोष्टी येणारच आहेत, त्या येतील. जशा त्या येतील तसा आणखी गरज वाटली आपल्याला तर मधल्यावळीचा पुढचाही भाग आपण त्याच्यावरती करूया. तुम्हाला आमचा हा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाबद्दल तुमचं मत जरूर कळवा. माझं आणि ABP माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया अकाउंट्स आहेत ते फॉलो करायला लागा. मला वाटतं दोन्ही मुद्द्याचं जे मला आत्तापर्यंत समजलेल्या आकडेवारी माहितीनुसारचं जे विश्लेषण आहे ते तुमच्यासमोर मांडलेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.